सुप्रभात. आजचं सुभाषित आहे का? अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजापुत्रो बलिम दद्यात देवो दुर्बल घातकः. अश्वम नैव, घोड्याचा कधीही बळी दिला जात नाही कुठल्याही धार्मिक कार्यासाठी. गजम नैव, हत्तीचा सुद्धा बळी दिला जात नाही. व्याघ्रम नैवच नैवच, वाघाचा तर अजिबातच दिला जात नाही, कारण हे तिन्ही प्राणी कसे आहेत? बलवान आहेत. तर बळी कोणाचा दिला जातो? अजा पुत्रो बलिम दद्यात. अजा म्हणजे बकरी, तिचा पुत्र म्हणजे बोकड, गरीब बिचारं जनावर आहे ते. अजा पुत्रो बलिम दद्यात, बोकडाचा बळी दिला जातो. ह्याचं कारण काय सांगतोय कवी? देवो दुर्बल घातकः, परमेश्वर हा दुर्बलांचा सुद्धा घात करतो. म्हणजे परमेश्वर हा दुर्बलांना मदत करत नाही. आणि म्हणूनच वरचे जे अश्व, गज आणि व्याघ्र हे बलवान प्राणी आहेत, यांचा कोणी बळी देत नाही. तर जो दुर्बळ आहे बोकड, त्याचाच कायम बळी दिला जातो. आपण म्हणतो ना बळीचा बकरा, तसंच आहे ते. आणि म्हणूनच सुभाषितकाराला यातनं हे सांगायचं आहे की आपण आपलं बल उचित ठिकाणी दाखवायलाच पाहिजे. प्रत्येक वेळ क्षमाशील वृत्ती योग्य नव्हे, नाही तर लोक त्याचा अर्थ किंवा दुसरा त्याचा अर्थ हा व्यक्ती डरपोक आहे असं म्हणून काढतात. तर आत्ताच आपल्याला याचं उत्तम उदाहरण आपल्या सैनिकांनी दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये. ते ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैनिकांनी जो पराक्रम केला त्याला कुठेही तोड नाही, आणि आपण आपलं बल दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद.